नमस्कार. एनलायटन ब्रेन्स 1 या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण मेटाकॉग्निशनची सुरुवात करताना मेटाकॉग्निशनचं ज्यांना श्रेय जातं ते जॉन फ्लॉवेल आणि त्याचबरोबर अनेक स्कॉलरांच्या मते नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम ज्ञानरचनावादाचे जे मुख्य प्रवर्तक आहेत त्याच्यामध्ये पियाजे असतात किंवा वायगॉट्स्की आहेत. त्या वायगॉट्स्की यांनी 1934च्या आधी जे प्रयोग केलेले होते ते प्रयोग हे या नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजमच्या सोबतच मेटाकॉग्निशनला पूरक आहेत किंवा तेच मेटाकॉग्निशन आहे, तिथून मेटाकॉग्निशनची सुरुवात होते असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. पण 1970ला अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि बालशिक्षणतज्ञ जॉन फॉवेल यांनी जी मूलभूत मांडणी केली तर त्यांना या मेटाकॉग्निशनचा जनक किंवा निर्माता किंवा उद्गाता हे श्रेय दिलं जातं. आणि आपण असं म्हणालो होतो की पुढच्या भागामध्ये म्हणजे या भागामध्ये आपण जॉन फॉवेल यांच्याबद्दलची सगळी माहिती आपण इथं घेणार आहोत. जॉन फॉवेल यांनी 1970ला सुरुवात केली. त्यांच्या मते असं होतं की या थिओरीचं ज्ञान, या थिओरीचं नॉलेज ज्यांच्याकडे आहे अशा प्रत्येक माणसाला त्याच्या विचार प्रक्रियेचं निरीक्षण आणि नियंत्रण करून त्याला त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्याचं जे सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्या खूप प्रभावीपणे यशस्वी करता येऊ शकतात. आणि या मुद्द्यातून त्यांनी या थिओरीला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या मते 2 फरक आपण नीट लक्षात घेतले पाहिजे जे कॉग्निशन आणि मेटाकॉग्निशनमध्ये आहेत. तर कॉग्निशन हे असं कौशल्य आहे जे विचार करण्याचं कौशल्य आहे. कॉग्निशन हे विचार करण्याचं कौशल्य आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्मरणशक्तीला विकसित करत असतो. आपला रिट्राईव्ह किंवा रिकॉल ज्याला म्हणतो आपण, आपल्या मेंदूमध्ये जी माहिती आपण साठवलेली असते तिला आठवण्याचं कौशल्य त्या थिंकिंग स्किल्समध्ये असतं. पण मेटाकॉग्निशन ही एक अशी क्षमता आहे तुमची जी तुमच्या कॉग्निशनला पूर्ण कंट्रोल करते. उदाहरणार्थ मेटाकॉग्निशन ही एक अशी क्षमता आहे जी तुम्ही ठरवलेल्या प्रत्येक टास्कला, प्रत्येक गोल्सला अचीव्ह करायला, संपादित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचार प्रक्रियेला घेऊन यशस्वीतेपर्यंत घेऊन जाते. अशा थिओरीचं नॉलेज म्हणजे मेटाकॉग्निशन आहे. आणि मग जॉन फॉवेल यांनी याचे टाईप्स सांगितलेले आहेत. मेटाकॉग्निशनचे टाईप्स आहेत. तर पहिला त्यांचा टाईप्स आहे तो MK, मेटाकॉग्निशन नॉलेज. तर तुम्हाला मेटाकॉग्निशन म्हणजे काय याचं नॉलेज पाहिजे. माणसाच्या ज्या बिलीफ्स असतात, ज्या श्रद्धा असतात, ज्या धारणा असतात, तर त्या धारणा, त्या श्रद्धा तो किती इफेक्टिव्हली त्याच्या विचार करण्याच्या कौशल्यामध्ये त्याचा वापर करतो, हे वापर करणं म्हणजे मेटाकॉग्निशनचं नॉलेज आहे. तुमच्याकडे थिंकिंगचं स्किल आहे, तुमच्याकडे विचार करण्याचं कौशल्य आधीच विकसित झालेलं आहे आणि मग तुमच्या धारणा किंवा तुमच्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याचा अधिक प्रभावी वापर करून तुम्ही ही विचार करण्याची प्रक्रिया यशस्वीतेकडे कसे घेऊन जाता त्याच्यासाठी तुम्हाला हे नॉलेज उपयोगी पडतं. त्याचा दुसरा टाईप जो आहे त्याला ME म्हटलेला आहे. हा इथं एक्सपिरियन्स म्हणून स्टँड होतो. मेटाकॉग्नेटिव्ह एक्सपिरियन्स, मेटाकॉग्नेटिव्ह अनुभव, थिंकिंग अबाउट थिंकिंग इन द मुमेंट. प्रत्येक क्षणाला विचाराचा विचार करणं, आपल्या मेंदूमध्ये विचार करण्याचं जे कौशल्य आहे त्या कौशल्यासाठी म्हणून मूलभूत विचार करायला शिकणं हा त्याचा तो अनुभव आहे. त्याच्यानंतर त्याचे तिसरा टाईप जो आहे तो टास्क अँड गोल्स. तर तुम्हाला जर तुमच्या लर्निंग आउटकम्स खूप चांगले असायला हवे, तुमच्या शिकण्याच्या ज्याला काय म्हणूया आपण लर्निंग आउटकम्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, सिद्धता, साध्यता है ना, त्या जर तुम्हाला खूप चांगल्या हव्या असतील तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचार प्रक्रियेवरती काम करावं लागेल, विचार करावा लागेल है ना. हायर लर्निंग आउटकम जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला तुमच्या विचार प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवावं लागेल, तिथे तुम्हाला खूप काम करावं लागेल. आणि चौथा त्याचा जो टाईप आहे तो आहे मेटाकॉग्निशन स्ट्रॅटेजीज, योजना. तुमच्या प्रत्येक ध्येयाला साध्य करण्यासाठी, तुमच्या प्रत्येक टास्कला पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे योजना असायला हव्यात आणि ह्या योजना बनवण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. ह्या योजना आपल्याकडं तयार ठेवाव्या लागतात. ह्या 4 पद्धतीनं आपल्याला आपलं काम पूर्ण करून घेता येतं. 1979ला
त्यांनी 4 वर्गांचं मेटाकॉग्निशन असं मांडलेलं आहे. बंद करा. जॉन एच फॉवेल यांनी अमेरिकेमध्ये 1970ला सुरू केलेली ही जी थिअरी आहे ती नंतर अनेक वर्ष विकसित होत गेलेली आहे. 1971ला त्यांनी जी पहिली टर्म वापरलेली होती ती मेटा मेमरी होती. आता ही मेटा मेमरी म्हणजे काय करते, तर मेटा मेमरी ही एक्सप्लेन करते, स्पष्ट करत जाते की तुम्ही एखाद्या गोष्टीला तुमच्या स्मृतीपटलामध्ये कसं स्टोअर केलेलं आहे, म्हणजे तुमच्या स्मृतीमध्ये एखादी गोष्ट कशी साठलेली आहे आणि तिला तुम्ही रिकॉल कसं करता, तिला आठवणीत कसं आणता. तर या गोष्टीचं विचार प्रक्रियेमध्ये तुम्ही जास्त वापर करता का विचार करता, असं ती मूळ संकल्पना होती. आणि नंतर मग ती मेटाकॉग्निशनमध्ये कन्वर्ट झाली, बदलली, चेंज झाली. आता 1976ला जॉन एच फॉवेल यांनी एक असा शोध निबंध लिहिला किंवा माहिती लिहिली ज्याच्यामध्ये मेटाकॉग्नेटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट इन चाइल्डहुड, म्हणजे लहान मुलांच्या मध्ये लहानपणी हे मेटाकॉग्नेटिव्ह स्किल जे आहे, हे जे कौशल्य आहे त्याचा विकास कसा करायचा. आणि याच्यामध्ये फॉवेल यांनी हे खूप छान वर्णन केलेलं आहे, खूप छान चर्चा ह्याची मांडलेली आहे की कॉग्नेशनचं रेग्युलेशन म्हणजे विचार करण्याच्या कौशल्याचं नियंत्रण आपण इथं किती महत्त्वाचं आहे आणि मुलांच्यामध्ये ते कशा पद्धतीनं करू शकतो. तर त्याच्या त्यांनी 3 स्टेज शोधून काढलेले आहेत आणि त्याला मेटा स्किल डेव्हलपमेंट इन अर्ली चाइल्डहुडच्या 3 टप्पे असं मांडलेलं आहे. 1979ला परत ते काय करतात, तर 4 क्लासेस ऑफ मेटाकॉग्निशन, म्हणजे त्यांनी पुन्हा 4 वर्ग केलेले आहेत किंवा टाइप्स असे केलेले आहेत की थिंकिंग अबाउट थिंकिंग ही जी थिअरी आहे ती एका विशिष्ट क्रमानं विकसित होत जाते किंवा त्याची मांडणी केलेली आहे. आणि त्यांनी मग ते 4 टप्पे काय आहेत ते असतील त्याची एक आउटर लाईन त्यांनी डिक्लेअर करून टाकलेली आहे. तर ते 4 टप्पे अशा ह्याच्यात बसतात. पहिला त्यांचा टप्पा आहे की इंटेन्शनल, म्हणजे कोणतीही गोष्ट आपण करतो ती हेतुपूर्वक करतो, काहीतरी कारण असतं त्याला. जेव्हा आपली विचार प्रक्रिया कशातच अडखळली नाही पाहिजे, आम्ही कसा विचार करतो हे शोधताना आम्हाला कुठं अडथळा नाही आला पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, तर आमच्याकडे एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, एक योजना असली पाहिजे जे मूलभूत कौशल्यांवरती आधारित असायला पाहिजे. त्या मूलभूत कौशल्यांमध्ये अनेक कौशल्य, पण त्यातलं महत्त्वाचं कौशल्य आहे ते स्वतःला प्रश्न विचारणं, सेल्फ क्वेश्चनिंग. आता ही खूप अवघड गोष्ट आहे. स्वतःला प्रश्न विचारणं लहान मुलांना शिकवावं लागतं. साध्या गोष्टी, मी बरोबर चाललोय का, मी करतोय ते योग्य आहे का, मी दिलेल्या योजनेप्रमाणेच काम करतोय का मी योजना विसरलोय कुठे, अशा छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सेल्फ क्वेश्चनिंगचं स्किल मुलांच्यामध्ये विकसित करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे त्याचा तो दूरदृष्टी, फोरसाइटेड. प्रत्येक आपण जी योजना करतो त्या योजनेचा विचार आधी आपण करायला पाहिजे. एखादी कोणती गोष्ट आपण टास्क, एखादं उद्दिष्ट जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवतो तर त्याचं आउटकम काय असेल आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आधीच एक योजना असेल. आणि अशा एक योजना नसतील तर ते असं म्हणतात की प्लॅन ऑफ अटॅक म्हणजे हल्ला, योजनांचा हल्ला आपल्या अभ्यासांच्या तिथं करता आला पाहिजे. म्हणून इतकी दूरदृष्टी आपल्याकडे पाहिजे. आता हे थोडंसं समजून घ्यायला अवघड आहे, आपण पुढच्या टप्प्यामध्ये याचं अधिक विश्लेषण करणार आहोत. आणि यूज टू अकम्प्लिश अ गोल, आपला ध्येय पूर्ण करण्याची आपल्याला सवय असायला पाहिजे. आपण मेटा स्ट्रॅटेजीचा इतका चांगला उपयोग आपल्या लर्निंगसाठी किंवा वर्किंगसाठी करायला हवा आहे की आपण आपल्याकडे ती सवय झाली पाहिजे की मला माझी जी ध्येय आहे ती साध्यच करायची आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मग 1976चे हे जे त्यांनी जे 3 स्टेज सांगितले आहेत की कोणतंही मूल, म्हणजे पहिलं जेव्हा फर्स्ट स्टेजला ते काय करतं, तर कोणती माहिती आली, नॉलेज आलं की ते स्टोअर करतं. तर प्रत्येक विद्यार्थी हेतुपूर्वक आणि कॉन्शियसली म्हणजे जागृतपणे काय करत असतं, तर साध्या योजनांचा अवलंब करत असतं. उदाहरणार्थ मला एखादी गोष्ट लक्षात राहावी तर ते रिपिटिशन करत असतं. आपण पण मुलांना सवय लागली की नाही, हे थोडंसं म्हणतो की भूकंपट्टी करा किंवा पाठांतर करा.
रिपीट करा. एखादी गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल, आपण नावं, गावं किंवा काही सूत्र असतील तर ती सांगतो की हे लक्षात ठेवा. आणि ज्या आपल्या माहितीवरती आपल्याला फोकस करायचं आहे, आपण त्याची खात्री करतो की ते रिपिटेशन करण्यानं त्याच माहितीवरती आपण काय करतो, फोकस करतो आणि मग ती माहिती आपल्या मेंदूमध्ये साठवली जाते. त्याची धारणा तयार होण्यासाठी आपण त्याला मदत करत असतो. तर ही पहिली गोष्ट आहे की स्मृतीपटलामध्ये एखादी माहिती साठवण्यासाठी प्रत्येक मुलाकडे एक योजना असायला पाहिजे. हे पहिला टप्पा आहे. दुसरा आहे की जी माहिती आपण साठवली ती योग्य वेळी आठवली पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या आधी मुलं पुस्तक वाचतात, त्यावेळेला ते थोडं साठवायचा प्रयत्न करतात आणि परीक्षेच्या दरम्यान मूल्यमापनाच्या वेळेला त्याला आठवावं लागतं. किंवा अभ्यास करून दुसऱ्या दिवशी निबंध लिहायचा असेल किंवा काही समस्या निराकरणच्या गोष्टी करायच्या असतील, गणित सोडवायचं असेल किंवा विज्ञानातल्या एखाद्या गोष्टीसाठी आपण त्या सूत्रांचा वापर करायचा असेल, तर ते सूत्र तिथं त्यावेळेला काय झालं पाहिजे, आपल्याला व्यवस्थितपणे आठवलं पाहिजे. तिथं नाही आठवलं तर स्मृती धारणेची जी क्षमता असते, असं म्हणतात की 1 महिन्यापर्यंत, तर ती एक्सटेंड करायला पुन्हा ते रिकॉल करावं लागतं, पुन्हा ते आठवावं लागलं तर त्याचं स्मृती सातत्य टिकत राहतं. तर अशा काही गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला कराव्या लागतात. आणि तिसरा टप्पा जो आहे त्याचा सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजीज. जसं आता आपण असं म्हटलं की आपल्याला पुन्हा काही गोष्टी ह्या आपल्याला आठवाव्या लागतात. तर ही एक सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजी आहे. माझ्या स्मृतीला दीर्घकाळ मला जर वाढवायचं असेल तर एका टप्प्यावरती मी त्या स्मृती पुन्हा त्यांची आठवण केली पाहिजे, उजळणी केली पाहिजे. तर ही एक स्ट्रॅटेजी आहे. अशा रिकॉल करण्याच्या, आठवण्याच्या अनेक स्ट्रॅटेजी आहेत. जसं आपण मगाशी बघितलं की स्वयंप्रश्न आहे किंवा काही लोक खूप विचार करताना असं मोठ्यानं हे करतात किंवा काही लोक स्मृती खेळ घेत असतात. स्मृती वाढवण्याची जी साधनं आहेत ते घेत असतात. म्हणजे उदाहरणार्थ कल्पनेतल्या गोष्टीमध्ये शब्दांना बसवायचं, असे काही शब्द असतात त्याची गोष्ट तयार करायची किंवा शब्दांच्या पहिलं अक्षर शेवटचं अक्षर त्यांच्या जोडण्या करत जायचं. अशा खूप स्मृतीचे खेळ आहेत की ज्यांच्यामध्ये ही स्मृती जी आहे ती आपल्याला दीर्घकाळ वापरता येते. तर ह्या स्ट्रॅटेजी आहेत. मला वाटतं या भागामध्ये आपण इथंच थांबावं. अजून काही गोष्टी कठीण होण्याच्या ऐवजी याच गोष्टी अधिक सोप्या पद्धतीने कशा मांडता येतील, फॉवेल यांना या गोष्टींमध्ये काय मांडायचं होतं अगदी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये, हे आपण एका गोष्टीचं विश्लेषण करत जाऊयात. त्यांची फिलॉसॉफी जी आहे ते पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण करणारच आहोत. पण या संकल्पना सुद्धा आपण अगदी सोप्या भाषेत पुन्हा कशा मांडता येतील हा प्रयत्न करणार आहोत आपण. आमचा नवीन भाग आपल्या भेटीला लवकरच येत आहे. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आमची माहिती आपल्याला आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटेच्या आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचे अद्ययावत व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.